तर ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही मूतखड्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ट्रीटमेंट आहे. किडनी स्टोनमध्ये प्रचंड वेदना होत असतात पेशंटला, तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही वेदनाविरहित असल्यामुळे त्याचा नक्कीच फायदा हा पेशंटला होत असतो. होमिओपॅथिक औषधांमुळं किडनी स्टोनच्या वेदना, त्रास कमी होतात, स्टोन पडण्यास मदत होते आणि स्टोन होण्याचं जे प्रमाण असतं, वरचेवर स्टोन होत असतात, ते प्रमाण कमी होत असतं. आणि होमिओपॅथीमध्ये बर्बेरीज, लायकोपोडियम, स्टॅफिसायग्रिया, कॅन्थॅरिस अशा बऱ्याच प्रकारची औषधं आहेत. परंतु ही औषधं तुमचा स्टोनचा प्रकार, त्याची साईज, काय त्रास होत आहेत, काय सिम्पटम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून डॉक्टर योग्य ते औषध तुम्हाला देत असतात. त्यामुळं तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. आजार झाल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा मूतखडा होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल? तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्यावं, पुरेसं, म्हणजे 10 ते 12 ग्लास पाणी हे पिलं पाहिजे दिवसभरामध्ये. कारण पाणी पिलात तुम्ही तर जे किडनीमध्ये सॉल्ट किंवा क्षार साठून राहतात ते साठून राहत नाहीत, लघवी वाटे ते साफ होऊन जातात. भरपूर पाणी पिलात तर मूतखडा होण्याची शक्यता ही कमी होते. नारळ पाणी, लिंबू सरबत, संत्री, द्राक्ष, केळी, डाळिंब यासारख्या फळांचा देखील आहारात समावेश करावा, ते देखील उपयुक्त राहते. आहारामध्ये फायबर्सयुक्त आहार घेतला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा समावेश करावा. मुळा, कांदा, गाजर, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. मूतखडा होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर जास्त वेळ लघवी रोखून धरणं ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. त्यानंतर खूप सॉल्टी फूड म्हणजे वेफर्स, लोणचं, पापड, मिठाचं प्रमाण हे लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे. कमी प्रमाणामध्ये यांचं सेवन केलं पाहिजे. त्यानंतर ॲनिमल प्रोटीन्स म्हणजे नॉनव्हेजमध्ये खूप जे प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे देखील त्रास होऊ शकतो. तर नॉनव्हेज खाणं हे लिमिटेड ठेवलं पाहिजे. कमी प्रमाणात नॉनव्हेजचा आहारात समावेश असावा. कोल्ड्रिंक्स, कॉफी, चहा यांचं प्रमाण देखील कमी करावं. कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स यामुळे देखील स्टोन होऊ शकतात, त्यामुळं ते अशा गोष्टी देखील टाळल्या पाहिजेत. फळे, भाज्या यामध्ये जे बिया असतात त्या बिया खाणं हे टाळलं पाहिजे, त्याच्यामुळे देखील स्टोन होऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास हा होणार नाही आणि जरी झाला असेल तर त्याचा त्रास हा कमी होईल. आणि किडनी स्टोनसाठी महत्त्वाची टीप म्हणजे कोणतंही लक्षण जाणवलं तर तुम्ही सर्वात पहिलं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.